श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुप्रतिपदा. आजचा दिवस आपल्या गुरूंचा खास दिवस आहे. श्री स्वामी नरसिंह सरस्वती महाराज हे श्री दत्तात्रेयचे दुसरे अवतार मानले जातात. दत्त परंपरेत पहिले अवतार श्रीपाद श्री वल्लभ आणि दुसरे अवतार श्री स्वामी नरसिंह सरस्वती महाराज असे सांगितले जाते. स्वामी महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील कारंजा या ठिकाणी झाला आणि त्यांच्या वडिलांचे नाव माधव आणि आईचे नाव अंबा भवानी असे होते. लहानपासूनच स्वामी महाराज शांत स्वभावाचे होते. त्यांना खेळण्यापेक्षा ध्यान, जप आणि वाचन यात जास्त रस होता. जास्ती त्यांची आवड होती. त्यांनी लहान वयातच वेद, शास्त्र यांचे ज्ञान घेतले. संसारापेक्षा देवभक्ती आणि सेवा हाच त्यांचा मार्ग होता. त्यांचा जन्म होताच त्यांनी ओम हे अक्षराचा उच्चार केला. तरुण वयातच त्यांनी संन्यास घेतला. त्यानंतर ते पायी फिरत फिरत लोकांना चांगले जीवन कसे जगावे हे सांगू लागले. ते नेहमी म्हणत की देव मंदिरातच नाही तर माणसाच्या चांगल्या वागण्यात आहे. कोणाशी वाईट बोलू नका, खोटे बोलू नका, अहंकार ठेवू नका आणि शक्य तेवढी सेवा करा. हाच त्यांचा उपदेश होता. भ्रमण करताना स्वामी महाराज गाणगापूर या ठिकाणी आले. कर्नाटकातील कृष्णा आणि भीमा नद्यांच्या संगमावर हे पवित्र स्थान आहे. स्वामी महाराजांनी येथे अनेक वर्ष वास्तव्य केले. त्यामुळे गाणगापूर दत्तांचे मोठे तीर्थक्षेत्र बनले. आजही गाणगापूरला गेल्यावर मन शांत होते, भीती कमी होते आणि विश्वास वाढतो असा अनेक भक्तांचा अनुभव आहे. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ स्वामी नरसिंह सरस्वती महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. या ग्रंथात त्यांच्या लीला, उपदेश आणि भक्तांचे अनुभव लिहिलेले आहेत. गुरुचरित्र वाचल्याने मन स्थिर होतं आणि संकटात मार्ग मिळतो असे मानले जाते. म्हणूनच अनेक भक्त गुरुचरित्रातील सेवा करतात. स्वामी महाराजांनी जीवनाच्या शेवटी कर्दळी वनात गमन केले. कर्दळी वन म्हणजे जंगलातील शांत जागा. तिथे त्यांनी मौन आणि तपश्चर्या केली. जाण्याआधी त्यांनी भक्तांना सांगितले की मी इथेच आहे पण दिसणारा नाही. त्यांनी आपल्या पादुका ठेवल्या की याचे दर्शन घेतले तरी माझे दर्शन होणार. म्हणून आजही भक्त मनामनात श्री स्वामी महाराजांच्या पादुकाचे दर्शन घेतात आणि गाणगापूर हे कर्दळी वन आणि आपल्या भक्तांच्या हृदयात कायम आहेत. आणि कर्दळी वनातून स्वामी समर्थ महाराज कर्दळी वनातूनच प्रकट झालेले आहे. म्हणजे दत्तात्रेयचे स्वामीच तिसरे रूप म्हणायला हरकत नाही. स्वामी महाराजांना साधी सेवा प्रिय होती. त्यांनी मोठी पूजा किंवा खर्च आवडत नसे. स्वच्छ मन, साधे अन्न आणि नम्र वागणूक यालाच ते महत्त्व देत. भात, पोळी, तूप, दूध, केळी असा साधा नैवेद्य त्यांना आवडत असे. अन्नदान ही त्यांची आवडती सेवा होती. आज गुरुप्रतिपदेच्या दिवशी स्वामी महाराजांना किंवा दत्तगुरूंचा फोटो ठेवावा. तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून त्यांना गुरुदेव मला योग्य मार्ग दाखवा. यानंतर यांना नैवेद्य दाखवावा. घरात जे असेल ते चालते. खीर, गोड भात, पोळी, दूध, साखर, दूध, केळी असे काहीही चालते. महत्त्व मनाने आहे. नैवेद्यानंतर थोडा वेळ शांत बसून हा मंत्र म्हणावा. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. वेळ नसेल तर आपण जेवढा वेळ शक्य होते तेवढा वेळ म्हणावे. या दिवशी आई वडिलांचा, शिक्षणांचा आणि वडीलधारी माणसांचा नक्कीच नमस्कार करावा. स्वामी समर्थ महाराजांचा जप, ध्यान या सगळं आपल्याला सेवा करायची आहे. या दिवशी केलेले दानाला खूप महत्त्व आहे. अन्न, फळ किंवा पाणी द्यावे हीच खरी गुरुकृपा, गुरुपूजा आहे. आज गुरुचरित्राचे पारायण केले जाते, परंतु गुरुचरित्र संपूर्ण वाचणे शक्य नसेल तर ठराविक अध्याय वाचले तरी सेवा पूर्ण मानली जाते. कारण परंपरेनुसार आणि भक्तांच्या अनुभवानुसार हे अध्याय विशेष मानले जातात. पण बाकीचे पारायण आपल्याला करणं जमत नसेल, त्याचे नियम आहे काही, त्यामुळे तेवढे. तर सुरुवातीला वाचन करताना पहिला एक अध्याय आणि दुसरा अध्याय गुरुसेवेचे महत्त्व सांगितले आहे. गुरुकृपा लवकर मिळावी, अडथळे दूर व्हावे म्हणून 14वा अध्याय खूप महत्त्वाचा मानला जातो. आजार, भीती, मानसिक ताण कमी होण्यासाठी अनेक भक्त हा अध्याय वाचतात. गाणगापूर आणि संगमाचे महत्त्व जाणून घ्यायचे असेल तर 21वा अध्याय वाचावा. हा अध्याय वाचल्याने मन आपलं शांत होतं आणि भक्ती वाढते. सेवेचा पूर्ण लाभ मिळावा म्हणून शेवटी 53वा अध्याय वाचावा. हा अध्याय फलश्रुतीचा आहे. सेवा पूर्ण झाल्याची भावना या अध्यायाने येते.
शेवटी एवढंच सांगायचं आहे, की गुरुप्रतिपदा म्हणजे एक दिवस नाही, तर आपल्या जीवनाचा योग्य दिशा देण्याची ही संधी आहे. आणि मोठी पूजा, काही दिखावा यापेक्षा आपण गुरूंची सेवा किती मनापासून करतो, हे याला गुरु जास्त महत्त्व देतात. आज जर मनापासून गुरुचरणी नतमस्तक झालो, आई-वडील, शिक्षक आणि आपले स्वामी समर्थ महाराज कोणाशीही वाईट न बोलता साधी सेवा केली तरी खरी गुरुपूजा ठरते. गुरुचरित्राचे वाचन, साधा नैवेद्य, थोडासा जप, आपण स्वामी समर्थ महाराजांचा जप केला तरी आपली सेवा पूर्ण झाली. आणि गरजू व्यक्तींना दिलेलं अन्न, दान, पाणी हेच गुरुकृपेचे खरे माध्यम आहे. गुरुप्रतिपदेच्या दिवशी घेतलेला छोटासा संकल्प जर प्रामाणिक असेल तर गुरु नक्की मार्ग दाखवतात. आपल्या आयुष्यातील अडचणी हळूहळू दूर होतात आणि मन शांत होते. जवळपास स्वामींचे मठ, मंदिर असेल तर आज नक्कीच स्वामींचे दर्शन घ्यायला जा आणि आपल्या गुरुची कृपा मिळवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास एक लाईक नक्की करा.